ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सायली ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आता पुन्हा सुभेदारांच्या घरी येताच आता प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा देत असताना आता सायलीला प्रियाने जसे ढकलून दिले होते तसेच आता सायलीने प्रियाला कसे ढकलले आणि त्या क्षणी आता प्रिया ही खाली पडताच आता प्रियाचे पाय वर होत प्रियाच्या पाय आता कोरे खट्ट असल्याचे कसे प्रतिमा ही पूर्णाईला दाखवते. आणि जेव्हा आता प्रियाचे कोरे खट्ट पाय बघून आता रविराजला मोठा धक्का बसून एका सेकंदात खऱ्या खोट्याचा निवाडा होऊन आता रविराज प्रियाला कोणती शिक्षा करतो आणि सायली हीच तन्वी असल्याचे कसे समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सायलीच्या पुण्याईने आणि आईच्या मायेच्या स्पर्शाने आता हॉस्पिटलमध्ये असलेली सायली शुद्धीवर आलेली असते आणि आता सायली ठणठणीत बरी होताच आता सायलीला डिस्चार्ज देखील मिळालेला असतो. अर्जुनने आता सायलीवर आपले किती प्रेम आहे हे सायलीला दाखवून दिलेले असते आणि अर्जुन सायलीचं ते प्रेम बघून आता इकडे प्रतिमा आणि इकडे कुसुमसुद्धा खूप खुश झालेले असतात. आणि तिकडे आता पाण्यात देव बुडून ठेवलेले असताना पूर्णाईला सुद्धा सायली शुद्धीवर येताच खूप आनंद झालेला असतो. सगळ्यात मोठी गुड न्यूज चैतन्यने पूर्णाईला दिल्यानंतर पूर्णाईचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि 2 दिवस सायलीसाठी जागून काढलेली पूर्णाई आता मोकळा श्वास घेऊन झोपलेली असते. इकडे मात्र प्रियाच्या तोंडचे पाणीच पळालेले असते, कारण इकडे आता दहीहंडीमध्ये महिपतने पाठवलेल्या माणसाने माती खाल्लेली असते आणि अर्जुनने त्या माणसांकडून प्रतिमाचा जीव वाचवल्यामुळे प्रिया ही घाबरी झालेली असते. इकडे आता सायली सगट प्रतिमा दोघीही सुभेदारांच्या घरी येणार, यामुळे आता प्रियाचा खूप मोठा जळफळाट झालेला असतो. प्रिया म्हणते की आता ही सायली तर बरी होऊन घरी येणार आणि मग आपणच सायलीला पायरीवरून ढकलून दिले हे जर सायलीने अर्जुनला सांगितले तर आपलं काही खरं नाही. आणि आता प्रतिमाला सुद्धा आपणच घराबाहेर सायलीचे सत्य सांगून जाण्यासाठी भाग पाडले हे सत्य जर कळाले तर आपली काही खरी खैर राहणार नाही असे आता प्रियाला वाटलेले असते. प्रिया आता महिपत आणि नागराजला फोन करून कॉंग्रॅच्युलेशन करत चांगली धम्माल पार्टी करा असे सांगते, कारण प्रतिमा आणि सायली लवकरच सुभेदारांच्या घरी येत आहेत. तेव्हा आता इकडे रागाच्या भरात महिपतने त्या माणसाला 2दा सुरा पोटात खोपसून मारून टाकलेले असते. तेव्हा आता साक्षी आणि नागराज सुद्धा तो भयानक प्रसंग बघून भयभीत झालेले असतात. इकडे आता सायली ही दबंग स्टाईलने आता सुभेदारांच्या घरी येते. सुभेदारांच्या दरवाजात येताच आता पूर्णाई मोठ्या आनंदाने औक्षणाचे ताट घेऊन सायलीला सामोरे जाते आणि प्रेमाने आता पूर्णाई ही सायलीचे औक्षण करते. तेव्हा आता पूर्णाईच्या डोळ्यातील ते अश्रू बघून सायलीला खूप धन्य वाटलेले असते. खऱ्या अर्थाने आज सायली ही तिच्या पुण्याईच्या जोरावर ही आपल्या घरी पुन्हा आली आहे आणि ज्या प्रतिमाला आपल्याला सायलीने भेटवले ती सायली देवी आईच्या कृपेने बरी होऊन घरी आली, यामुळे पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे सायली ही प्रियाकडे येऊन प्रियाला म्हणते की प्रिया, तू मला पायरीवरून ढकलून दिले पण मी आता गप्प बसणार नाही आणि तुझ्या एकेका पापाचा बदला मी घेणारच, कारण तू माणसं ठार करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही हे आता सिद्ध झाले. तेव्हा आता मी सुद्धा तुझ्यासारखी जशी माझी अवस्था केली तशी तुझी करू शकते असे म्हणत आता सायलीने देखील बोट करत प्रियाला ढकलून दिलेले असते.
आणि त्या क्षणी आता जोराने प्रियासुद्धा पायरीवरून घनगळत खाली पडते आणि त्या क्षणी मोठा आवाज होऊन पुन्हा आता सगळेजण आता पळतच तिथे येतात. तर आता प्रियासुद्धा पायरीवरून पडलेली असते आणि प्रियाचे पाय आता उघडे पडलेले असते. त्या क्षणी आता प्रतिमा, पूर्णाई सगळेजण तिथे आलेले असतात आणि सगळेजण आता घाबरलेले असतात. जशी सायली पडली तशीच तन्वी कशी पडली यामुळे आता सगळेजण धाव घेतात. तेवढ्यात आता प्रतिमाचे लक्ष प्रियाच्या पायाकडे जाते आणि आता इकडे रविराजचे लक्ष सुद्धा प्रियाच्या पायाकडे जाऊन प्रियाचे पाय कोरेखट्ट असल्याचे आता रविराजच्या लक्षात येते आणि आता प्रिया ही तिच्या पायावर तुळशीपत्राची खून काढायची विसरलेली असते आणि लगेचच प्रियाचे दोन्ही पाय बघताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आजपर्यंत ज्या प्रियाला आपण तन्वी म्हणत होतो ती तन्वी नाहीच आहे हे आता रविराजच्या लक्षात आलेलं असतं आणि आता ज्या सायलीच्या सवयी प्रतिमासारख्याच आहे आणि जी प्रतिमा आईच्या प्रेमाने आता हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन आता ज्या वेळेस आता प्रतिमा ही सायलीला बघायला आतमध्ये गेले त्याच वेळेस सायली शुद्धीवर आली तेव्हा आता प्रतिमा आणि सायली यांच्यामध्ये नाते तरी आहे कोणते हे देखील आता मोठे कोडे रविराजला पडलेले असते. इकडे त्याचबरोबर आता बोट करत प्रतिमा ही पूर्णाईला खुणावते तेव्हा पूर्णाईचे लक्ष सुद्धा सायलीच्या पायाकडे जाते. मोठा अचंबा वाटत आता पूर्णाई ही तोंडावरती बोट ठेवते आणि पूर्णाई देखील प्रियाचे कोरेखट्ट पाय बघून अवाक झालेली असते आणि आता मोठे डोळे करत आता पूर्णाई ही रविराजकडे बघते तर रविराज पूर्णाईकडे. तेव्हा आता दोघांना देखील काय बोलावे आणि काय नाही कळत नसते. तेव्हा आता रविराज हा गुपचूप आता पूर्णाईला शांत बसण्यासाठी सांगतो आणि आता दोघांच्याही लक्षात खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोण हे लक्षात आलेले असते. फक्त आता खरी तन्वी ही प्रिया नाही तर सायली आहे हे सायलीचे पाय बघून सिद्ध करायचे असते. आणि आता त्याचबरोबर इकडे आता सायलीचा ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एक असल्याचे सत्य आता रविराज त्यानंतर हुशारीने DNA टेस्ट करून आता शोधून काढणार असतो. तर आता इकडे प्रिया ही पटकन उभी राहते तर आता रविराज म्हणतो की अगं प्रिया तुला कुठे लागले की काय आणि प्रिया म्हणते की नाही नाही. तर रविराज आणि सगळेजण म्हणतात की पण प्रिया तू कशी पडली ग. तेव्हा आता रागाने प्रिया ही सायलीकडे बघते पण आता सायलीचं नाव घ्यायला प्रियाला काही तोंडच राहिलेलं नसतं कारण जसं आपण सायलीला ढकलून दिलं तसंच सायलीने आपल्याला ढकलून दिलं आणि आपण जर सायलीचं आत्ता नाव सांगितलं तर सायलीसुद्धा आपलं नाव सांगेल आणि त्यामुळे मग आता सगळेजण सायलीच्या फेवरमध्ये असल्यामुळे आपल्याच आता सगळं उघडकीस पडेल असे आता प्रियाच्या लक्षात आलेले असते. त्यामुळे प्रिया ही गप्प बसते. तर आता हुशार रविराजच्या सुद्धा सगळं काही गणित लक्षात आलेलं असतं आणि रविराज आता प्रियाला म्हणतो की प्रिया मला वाटतंय की प्रतिमामुळे तुझी मनस्थिती काही सध्या ठीक नाही आहे. तेव्हा आता तू एक काम कर तू आपल्या घरी जा. मी प्रतिमाला बरं वाटू लागताच मी येईल. तू आता प्रतिमामुळे थोडीशी अस्वस्थ झाली आहे कारण प्रतिमा तुझा स्वीकार करायला अजून तयार नाही आहे आणि तुला ओळखत देखील नाही आहे आणि 2-3 घटना बघता आता तुझीसुद्धा मनस्थिती तशी राहिलेली नाही आहे. तेव्हा तू घरी जा असे म्हणत आता रविराज प्रियाला तिचे बॅग भरून आता प्रियाला लगेचच सुभेदाराच्या घरातून हकालपट्टी करत त्याच्या घरी पाठवतो आणि खऱ्या अर्थाने आता रविराज आणि पूर्णाई सायली हीच तन्वी असल्याचे कसे सत्यासगट बाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.